आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता सध्या शेती पिकावर देखील होताना दिसत आहे. देशामध्ये गॅस असेल, इतर जे साधने असतील याचा देखील तुटवडा झाला आहे. एकीकडे गॅसचा तुटवडा झाला आणि त्या ठिकाणी महागाई वाढत चाललेली आहे. मात्र दुसरीकडे जर बघायला गेलं तर शेती पिकाचं अतोनात नुकसान यामध्ये होत आहे. शेती पिकाची आयात निर्यात बंद झालेली आहे आणि याचा फटका आता शेती पिकातील सध्या बसताना दिसत आहे. मी सध्या हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील जे पारडी मोड हे ठिकाण आहे, या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी सुंदर अशी केळी आहे. मात्र या केळीचा जर भाव आज बघायला गेलं तर व्यापारी 3 रुपये प्रमाणे ही केळी मागत आहेत. जर सुंदर केळी आहे, मात्र याला व्यापारी सध्या कुठेही शेतकऱ्यांना मिळत नाही आणि याचा परिणाम शेती पिकावर होत आहे. आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता ही चांगल्या प्रकारची केळी होती, मात्र हिचा आता सध्या जर बघायला गेली तर मोडून पडलेली आहे. आता स्थिती या केळीची बघायला गेलं तर या ठिकाणी हे केळं असं खराब होत आहेत आणि याला आता सध्या डास असतील, कुत्रे असतील किंवा मग कोल्हे असतील यांनी खाल्ल्यामुळे हे खराब होत आहेत दिसत आहे. शेतकरी आहेत. दादा, आपण किती एकरामध्ये केळीचं पीक घेतलेलं आहे आणि काय परिणाम झालेला आहे? आम्ही 1 एकरमध्ये केळी घेतलेली आहे. झाडं पाड्या आहे, बरेच दिवस झाले आलेले, 20-25 दिवसापासून झाडं पाड्या आलेत. व्यापारी माल नेत नाहीत, काही नाहीत. अतोनात नुकसान झालेलं आहे. भाव एक तर नाही, व्यापारी माल नेत नाहीत, काही नाहीत. आमची एकच मागणी आहे की सरकार मायबापाला आम्हाला नुकसान भरपाई द्यावं म्हणून. नेमके जे व्यापारी आहेत हे कधीपासून आपल्या शेतीमध्ये येत नाहीत? जवळपास महिन्याच्या जवळपास झालं व्यापारी शेतात येत नाहीत, काही नाहीत. माल पाडा येऊन गेलेला आहे, खराब होत आहे माल सगळा. पण याआधी आपण केळी विकली आहे, किती प्रमाणात गेलेली आहे आणि आता सध्या काय भाव मागले? आधी एक वेळेस दिले ते 1100 रुपये क्विंटल प्रमाणे. आता भाव तर 300 रुपये क्विंटल प्रमाणे झाडं नेत नाहीत, काही नाहीत. आणि आता जे आपल्या गावातील शेतकरी आहेत, इतर शेतकरी आहेत, त्यांच्याकडे देखील केळी असेल, त्या ठिकाणी कशी परिस्थिती सध्या? संपूर्ण अशीच परिस्थिती आहे. सगळ्या शेतकऱ्याचे जास्तच नुकसान झालेले आहे. सगळेच शेतकरी हातबल आहेत. दसऱ्याच्या टायमाला अशीच नुकसान झाली. झाडं नेली नाहीत व्यापाऱ्यांनी. वावरानच मला सगळा पिकू गेला, खराब होऊन गेला. असे झाडं मोड गेली नेली नसल्यामुळं. मार्केटही नव्हतं दसऱ्याच्या टायमाला. असे 2 वर्ष झाली आमची विनाकारण गेली की असं शेतीत काहीच आमचं झालं नाही केळीमध्ये. साधारण या बागेमधून आपल्याला किती लाखापर्यंत उत्पादन होतं आणि यावर्षी किती उत्पादन होतं? 3-4 लाखाचं उत्पन्न होतं मार्केट असलं तर. आता मार्केट नाही का नाही, यावर्षी तर फायदा तर कधीच नाही, नुकसानच आहे आमचं. घरातूनच सगळं 60-70 हजार रुपये नुकसान आहे या वेळेला. तर आता इथून पुढचं कसं असणार गणित? आता काय पोटाचं निर्वहन करण्यासाठी काहीतरी रोजमजुरी पाहणं लागते. व्यापारीचे नाही झालेत आणि वाहतूक नाही, वाहन नाही, तर त्याच्यामुळे ते याच्यावर व्यापारावर जरासा हे बंदी ही आली, परिणाम झाला असं आहे. हा नुकसान त्याचं काय आताच्या केळीचं एक सगळ्या मिळून 3 लाख 2-3 लाखाचं हे झालं असेल, नुकसान झालं असेल केळीचं. 2-3 हजार केळी होत्या ना सगळ्या. लावगण त्याचे ते खर्चच पिटला नाही साहेब. सध्या या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था या युद्धामुळे आपल्याला दिसत आहे. जर दुसरीकडे बघायला गेलं तर ही जी केळी आहे, या केळीसोबत इतर देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आपल्याला बघायला मिळत आहे. शेतीतील हळद असेल व इतर देखील पिकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आता सध्या लढावं की हसावं अशी स्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.